आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान। आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान। भोर, वेल्ला आणि मुळशी विधानसभेतील सर्व सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो, येणारी 2014 ची निवडणूक हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेबजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने, उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या विचारातून आणि आपल्या सर्वांच्या पाठबळावर मी शिवसेना या पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आपल्या समोर या निवडणुकीसाठी सामोरे जात आहे। आपल्याला ही निवडणूक आपल्या अस्तित्वासाठी लढायची, कुणाची घराणेशाही संपवण्यासाठी ही निवडणूक आपल्याला लढायची नाही। आपल्या गड किल्ल्याच्या संरक्षणासाठी, आपल्या तालुक्यातील पाण्याच्या एका एका थेंबासाठी, प्रत्येक घरामध्ये उजेड निर्माण करण्यासाठी, आपल्या तालुक्यातील प्रत्येक युवकाच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी आणि आपला तालुक्यातला प्रत्येक युवक सुदृढ आणि गुणसंपन्न करण्यासाठी आपल्याला ही निवडणूक लढायची आहे। आणि ही निवडणूक मी एकटा लढत नसून आपण सर्वजण ह्या भोर वेल्ल्यातील सर्व जनता, सर्व युवक, सर्व युवती ह्या निवडणुकीला सामोरे जात आहे। आपल्या सर्वांना विनंती करेन की आपलं अनमोल मत धनुष्यबाणाला देऊन मला विधानसभेमध्ये पाठवाल अशी मला आपल्या सर्वांच्याकडून खात्री वाटते। मी आपल्या सर्वांसमोर सांगू इच्छितो की ही लढाई ही आपल्या भोर, वेल्ला आणि मुळशीतील जनतेच्या अस्तित्वाची लढाई। या ठिकाणी आपल्या गड किल्ल्यांचं संरक्षण झालं पाहिजे, आपल्या धरणातील पाण्याचा एक एक थेंब आपल्या भूमिपुत्रांना त्याचा उपयोग झाला पाहिजे, आपल्या घरातील अंधार दूर करण्यासाठी आज शिवसेनेसारख्या पक्षाची आपल्या सर्वांना गरज आहे। आम्ही ठेवत नसतो अशा भेकडांचा, वाघ एकला राजा, वाघ एकला राजा, वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा। शिवसेना पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारा पक्ष आहे। हा रायरेश्वर, हा राजगड, हा तोरणा विचार करतोय की कधी शिवशाहीचं सरकार ह्या राज्यामध्ये येईल। माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, माझ्यासारख्या युवक कार्यकर्त्याला या ठिकाणी पक्षाची उमेदवारी देऊन हा माझा जो विश्वास टाकलेला आहे तो विश्वास साध करण्यासाठी मी आपल्याला सर्वांना मनापासून आवाहन करील की येणाऱ्या 15 तारखेला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी कराल अशी मी आपल्या सर्वांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।